नमस्कार सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. शहापूर तालुक्यातील खेड्यापाड्यात सुरू असलेल्या गावठी देशी व विदेशी दारूच्या अड्ड्यांमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून दारूच्या नादात कुटुंब उद्ध्वस्त होत असून नुकतेच दलखण ग्रामपंचायतमधील आदिवासी पाड्यांवर दारू पिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याच पार्श्वभूमीवर दलखण ग्रामपंचायतचे सरपंच लवेश वाघ व उपसरपंच भगवान मोकाशी यांच्या पुढाकाराने येथील पाड्यात सुरू असलेले दारूचे अड्डे बंद करून येथील वादविवाद भांडणे होऊ नये व गावात शांतता असावी या उद्देशाने दलखण ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यात दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावाला महिलांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने येथील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. दारू विक्री करणाऱ्यांना दारूबंदी झाल्यावर रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी यावेळी जाहीर केले आहे. दलखण ग्रामपंचायत हद्दीत 4 आदिवासी पाडे व 3000च्या आसपास लोकसंख्या असून त्या ठिकाणी चोरी व लपून गावठी दारू बनवून तिथेच विकली जात असल्याने येथील स्थानिक दारूचे आहारी गेल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. गेल्या काही वर्षापासून ठिकठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याने गावातील तरुण आणि अल्पवयीन मुले देखील दारूच्या आहारी गेले होते. या दारूबंदीच्या ठरावाने दलखण ग्रामपंचायतीने एक आदर्श घालून दिला आहे. सदर दारूबंदीचा ठरावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी माधवी कदम यांनी सांगितले. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.